म्हणजे मूळ विषय इथे येतो आणि यातून काय होतं अध्यक्ष महोदय, दुसरा मुद्दा या सगळ्यांच्या संदर्भातला असा उपस्थित होतो की हा निर्णय होईल, कायदा दुरुस्ती होईल, पण खालचे अधिकारी वर्ग जमिनी एक करताना अजूनही जो त्रास जमीन मालकांना देतात, खातेदारांना देतात आणि त्याचं शोषण केलं जातं, कागदावर कागद, तारीखवर तारीख, आणि ते करताना तो शेतकरी वैतागतो अक्षरशः, त्याचं शोषण पिळवणूक केली जाते अध्यक्ष महोदय. आणि म्हणून तो मालक, जमीन मालकांना माझी विनंती अशी आहे की हे सगळं करत असताना अशा प्रकारे त्रास देण्याची जी शक्यता आहे, त्यामुळं एकतर सगळं शासन यंत्रणा बदनाम होते, खालचे अधिकारी उद्योग करतात, खालच्या स्तरावर सगळं चालतं. आणि यासाठी एक कायदा हे मला वाटतं की या पद्धतीनं एक कार्यपद्धती या संदर्भात निश्चित केली पाहिजे, किंवा आपण तालुका स्तरावर अशा जमिनी वर्ग करण्यासाठी तालुका स्तरावर कॅम्प 2-2, 3-3 दिवसाच्या महसूल विभागांचं आयोजन केलं गेलं पाहिजे आणि एका टेंट खाली हे सर्व जमिनी वर्ग 1 करण्यासाठी कारवाई होणे अपेक्षित आहे अध्यक्ष महोदय. त्यासाठी विहित एक मुदत आणि एक कार्यपद्धती अशा पद्धतीनं होळी बिल चालू असताना पत्र द्यायचे नसतात माननीय सदस्य महोदय, गंभीर असतात, नंतर द्या तुम्ही. अध्यक्ष महोदय, यासाठी आपण जिल्ह्याच्या ठिकाणी काही शिबिर घेतले पाहिजेत, तालुक्याच्या ठिकाणी शिबिर घेतले पाहिजेत. गेले अनेक अजूनही अध्यक्ष महोदय मालकी असूनही ज्या जमिनी वर्ग 2 आहेत, आपण मध्यंतरी अनेक वेळा निर्णय घेतला वर्ग 1 करून घ्या, खालची यंत्रणा अजूनही ढिम्म झालेली आहे, ती वर्ग 1 करतच नाही अध्यक्ष महोदय. त्याला काही कितीही त्यांच्या तगादा लावा, पाठीमागे लागा, पण त्या जमीन मालकांच्या कडून अनधिकृत मोबदला घेतल्याशिवाय त्या जमिनी वर्ग 1 होत नाही, हे सर्व महाराष्ट्राला माहिती आहे अध्यक्ष महोदय. आणि म्हणून आपल्याला या संदर्भात तालुका स्तरावर एक मोहीम उभारावा किंवा कार्यपद्धती करावी, एक आपल्याकडून निर्णय व्हावा आणि ज्या जमिनीच्या संदर्भात आपापसात जे वाद आहेत मंत्री महोदय, ते वाद आपण कसे घालणार. या जमिनी अनेकांच्या ताब्यात आहे, म्हणजे त्यातले अनेक खातेदार आहेत, त्यांचे अंतर्गत वाद आहेत, मग तो प्रश्न कसा सोडवणार.